गरबा किंग म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा अकस्मात मृत्यू झाला. पुण्यातील चाकण भागात एका कार्यक्रमात गरबा खेळतानाच माळीने एक्झिट घेतली. गोलाकार गरबा खेळत असतानाच अचानक अशोक माळी कोसळले. माळींना गरबा खेळताना पाहण्याचा आनंद घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही मोठा धक्का बसला. हृदयविकाराचा धक्का आल्याने अशोक माळी यांचं निधन झाल्याची माहिती आहे. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. चाकण येथील गरबा दांडिया कार्यक्रमात नेहमीप्रमाणे ते आपला अनोखा अंदाज सादर करत होते. दांडियाच्या तालावर लयबद्ध अधिकारी करत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. मात्र अचानक त्यांच्या हृदयात तीव्र वेदना जाणवू लागली. नाचता नाचता जागेवरच कोसळून ते काही क्षणातच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशोक माळी यांचे उत्तम नर्तक, प्रशिक्षक आणि समाजसेवक म्हणून ओळख होती. गरबा, दांडिया आणि इतर पारंपरिक नृत्य प्रकारांमध्ये ते पारंगत होते. आपल्या कलेच्या जीवावर त्यांनी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी नाव कमावलं होतं. गरब्यामध्ये रंगत आणण्याची शैली आणि विविध नृत्य प्रकारांवर असलेलं प्रभुत्व यामुळे चाहत्यांना त्यांची भुरळ पडायची. अशोक माळी यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावात झाला. शालेय जीवनापासूनच त्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. त्यांच्या नृत्यप्रेमाला व्यावसायिक मार्गदर्शन मिळालं. पुढे त्यांनी पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये गरबा आणि दांडियासाठी विशेष कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या या कार्यशाळांमुळे असंख्य तरुण तरुणींना गरबा आणि दांडियाचे तंत्र शिकता आले. गरबा दांडिया किंग अशोक माळी यांच्या अकस्मात निधनामुळे नृत्य क्षेत्रासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अपूर्णीय नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांचे कार्य, ऊर्जा आणि नृत्यातील योगदानातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील, असे त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.